सो गाईज आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे झटपट खमंग असे पोहेपासून बनवणारे थालीपीठ। हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता। तर चला आजच्या सुपर टेस्टी आणि झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे आणि बघा इथे एक मोठा काचाचा बाउल घेतलेला आहे। आता आपण हे सर्व पोहे या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत। आता अगोदर आपल्याला काय करायचं आहे, या पोह्यांना 2 ते 3 पाण्याने एकदम छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर बघा हाताच्या मदतीने आपल्याला याला एकदम छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी हे सर्व पोहे 2 ते 3 पाण्याने एकदम छान असे स्वच्छ करून घेतले। त्यानंतर आपण यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि 10 मिनिटासाठी याला असंच भिजत घालणार आहोत। तर बघा 10 मिनिट झालेले आहेत आणि आपले पोहे एकदम छान असे सॉफ्ट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान आणि एकदम सॉफ्ट असे बनून हे रेडी झालेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याला एकदम छान असं मिक्स करायचं आहे। तर बघा हाताच्या मदतीने याला एकदम छान असं मॅश करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता याला मी एकदम छान असं मॅश करून घेतलेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत 1 आणि अर्धा चमचा गव्हाचं पीठ। तर बघा इथे मी गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी यूज करत आहे। सोबतच आपण यात घालणार आहोत 1 चमचा बेसन आणि चवीनुसार मीठ। तर बघा 1 आणि अर्धा चमचा मी इथे मीठ घालत आहोत। सोबतच बघा इथे एक मीडियम साईजचा कांदा मी इथे बारीक कट करून यात ॲड केलेला आहे। कांदा ॲड केल्याच्या नंतर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून यात घातलेल्या आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्त करू शकता। इथे मी हिरवी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे। कोथिंबीरला सुद्धा एकदम छान असं बारीक कट करून मी यात घातलेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा कश्मीरी मेथी। तर बघा याला मी हाताने एकदम छान असे मॅश करून यात घालून घेतलेलं आहे। आता सोबतच आपण यात घालणार आहोत थोडीशी हळद। यात तुम्ही जिरा पावडरसुद्धा घालू शकता, लाल मिर्च पावडरसुद्धा घालू शकता, पण इथे मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी इथे स्किप केलेलं आहे। आता आपण यात थोडं थोडं पाणी ॲड करून याचं एकदम छान असा सॉफ्ट असा डो मळून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हाताच्या मदतीने याला एकदम छान असं मॅश करून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। यात मी 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघा आपला डो एकदम छान असा सेट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा किती जास्त सॉफ्ट बनवून रेडी झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या डोला साईडला ठेवायचं आहे। तर बघा इथे मी एक पॅन घेतलेला आहे। पॅनवरती आपल्याला 1 ते 2 चमचे छोट्या चमच्याने तेल घालायचं आहे आणि हाताच्या मदतीने या प्रकारे याला सेट करून घ्यायचं आहे। आता आपण जो डो मळून घेतलेला आहे त्यातून आपल्याला थोडंसं पोषण घ्यायचं आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं सेट करून घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं सेट करून घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढ्या साईजचे थालीपीठ बनवायचे आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे पोषण घ्यायचं आहे आणि या प्रकारे याला सेट करून घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे आता आपल्याला यात बोटाच्या मदतीने होल करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी एकदम छान असे इथे होल करून घेतलेले आहे। आता आपल्याला गॅसवरती त्याला एकदम छान असं खरपूस फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा एका साईडने हे एकदम छान असं फ्राय झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे। याच प्रोसेसने आपल्याला दुसरी साईडसुद्धा एकदम छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। तर बघा अलटून पलटून दोन्ही साईडने मी याला एकदम छान असं खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे। अशाच प्रोसेसने मी बाकीचे सुद्धा बनवून रेडी केलेलं आहे। तर मंडळी आपला सुपर टेस्टी नाश्ता बनवून रेडी झालेला आहे। गाईज, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।